मी डॉक्टर जाधव शेषराव आयुर्वेद तज्ञ तुम्ही कामाला होते. आज दिनांक 3/3/2025 रोजी योग सत्र सुरू करा असा आदेश 14/2/2025 साली आयुष मंत्रालयातर्फे 21/1/2025 आपण निघालेला आहे. प्रत्येक उपकेंद्र, आरोग्य केंद्र आणि ग्रामीण रुग्णालय या ठिकाणी योग सत्र आणि वेलनेस सत्र हा असा आदेश आहे. योग सत्रासाठी त्यांनी वार दिलेला आहे सोमवार गुरुवार आणि वेलनेस सत्रासाठी दिलेला आहे मंगळवार शुक्रवार. हे देण्याचं कारण भारत सरकार आणि यांनी असं सांगतायत की 63% मृत्यू हे असंसर्गजन्य रोग म्हणजे नॉन कम्युनिकेबल डिसीज याच्यामुळे हृदयरोग, डायबिटीज, कॅन्सर, वेगवेगळ्या आहार विहार पद्धती बदलल्या लोकांच्या त्यामुळे हे आजार होत आहेत. हे आजार होऊ नये यासाठी भारत सरकार योग वर्ग आणि योग सत्र वर्ग हे सोमवार आणि शुक्रवार अशा 2 याच्यामध्ये ठेवण्यात आलेले आहेत. आजच्या कार्यक्रमामध्ये आमचे ग्रामीण रुग्णाचे अधीक्षक डॉक्टर कांती सरदार, आयुष अधिकारी अर्जुन शिंदे सर आणि आपल्या तालुक्याचे अधिकारी मोहन देवरावे सर यांच्या उपस्थितीत योग सत्रात सुरुवात करतोय. आणि या प्रत्येक दिवशी तुम्हाला थोडी माहिती देणार आहे. तुमच्या प्राथमिक आरोग्य केंद्राचेही डॉक्टर तुमच्याकडे येऊन हे प्रशिक्षण देतील. तर मी आज एवढं सांगतो की हे योग घेण्याचं कारण तुम्हाला कळलं पाहिजे की कशामुळं हे सुरू करण्यात आलं की बाबा असंसर्गजन्य रोग जे तयार झाले आहार विहाराच्या बदलामुळं, जसं की हृदयरोग, डायबिटीज आहे, कॅन्सर आहे, तंबाखू वगैरे खाण्यामुळे हे होऊ नये यासाठी योग केल्यानंतर त्याचं मन प्रसन्न होऊन त्या विषयापासून प्रवर्त केला जातो. योगाचा योग चित्तवृत्ती निरोधक म्हणजे आपल्या जे काही वाईट सवयी आहेत त्यांना आपण निरोध करायचा आहे. त्यांना काढून टाकणं शक्य होणार नाही म्हणून विरोध नाही, आपल्याला निरोध करायचा आहे. तर आपल्याला योगामध्ये आपल्या एकदम योग सुरुवात करायला गेले की हार्ट ब्लॉक होऊ शकतो. जसं तुम्हाला अचानक कोणी मेल्याच्या बातम्या येतात, व्यायाम करताना म्हणा, चलताना म्हणा. असं होऊ नये यासाठी कुठलंही शारीरिक व्यायाम किंवा योग करताना पूर्वकर्म केले पाहिजे. की एकदम तुम्ही आले की तुम्ही काही वजन उचलायला लागल्या, एकदम मोठं वजन उचलायला लागल्या की असा हार्ट ब्लॉक होऊ शकतो. त्यामुळे असं होऊ नये यासाठी काय करावं लागते, पूर्वकर्म, हाताच्या हालचाली पूर्ण करायच्या आहेत. की मी 1-2 मिनिटामध्ये सांगतो तुम्हाला. या पूर्ण योग शिकवणं ते एका सत्रामध्ये शक्य नाहीये. तर पूर्व सूचना की याच्यामध्ये आपण मानवापासून सुरुवात पूर्व करणे 2-3 मिनिटाची गोष्ट आहे. याचे कर्वेचर अशा प्रकारचे घ्यायचे 3 वेळा, उलट्या बाजूने अटिक्वाक्लॉकवाईज 3 वेळा, त्याच्यानंतर समोरच्या बाजूने मागच्या बाजूने 3 वेळा असं मानायचं झालं. त्याच्यानंतर हाताचा या मूर्तीच्या प्रकारामध्ये गोल फिरवणं, क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज हे पूर्वकर्म करायचं. त्याच्यानंतरच योग सत्र सुरू करायचं. किंवा कुठलंही तुम्हाला वजन उचलायचं काम आलं तर एकदम न उचलता थोडंसं हातपाय हालचाल करूनच वजन उचलायचं किंवा हेवी काम करायचं तर अटॅक वगैरे येत नाही. अशा प्रकारचे हाताचे झाल्यानंतर पायाचे, त्याच्यानंतर अशा प्रकारचं 3 वेळा करण्यामध्ये हे मणक्या मेरुदंडाचे हे पूर्वकर्म झाले. त्याच्यानंतर मी हे पूर्वकर्म झाल्यानंतर योग सत्र कुठलंही असेल तर 1 तासाच्या वरी नसते. आणि प्रत्येक योग सत्राच्या अगोदर पूर्व प्रार्थना असते 3 मिनिटाची किंवा 2 मिनिटाची. म्हणजे गुरु ब्रह्म देवेश्वरा असं म्हणून सुरुवात केली आणि त्याच्यानंतर हे पूर्वकर्म केलं. त्याच्यानंतर कुठल्याही योगासनाची सुरुवात ही सूर्य नमस्कारापासून केल्या जाते. सूर्य नमस्कार हा 12 प्रकारच्या याच्यामध्ये एक आसन आहे. याच्यामध्ये आसन पण होते, प्राणायाम पण होते, मंत्र पण होते आणि मेडिटेशन पण होते, आध्यात्मिक गोष्टी बी होतात. तर हे एवढ्या कमी वेळामध्ये या सगळ्या गोष्टी आपोआप घडल्या जातात. मी तुम्हाला याचं डिस्क्रिप्शन पुन्हा तुम्हाला हळूहळू कळेल. पण सूर्य नमस्कारामध्ये जे 12 आहेत, 12 सूर्याची नावं दिलेली आहेत ते मी डिटेलमध्ये तुम्हाला मी आज सांगत नाही. 12 प्रकारचे स्टेज आहे सूर्य नमस्काराचे. त्यावेळेनुसार नावं घ्यायचं, मंत्र म्हणत आणि उपवास घ्यायचा आणि सोडायचा. आता मी तुम्हाला 12 फक्त आज सांगणार आहे. 5 मिनिटामध्ये एक कार्यक्रम होईल. सूर्य नमस्काराची सुरुवात आहे पहिली स्थिती झाली. दुसरी स्थिती हात अशा प्रकारे वर घेऊन मागे घ्यायला, मेरुदंड मागे असं वाटलं पाहिजे. दुसरी स्थिती झाली हस्तोत्तान असं म्हणतात. पहिलं झालं नमस्कार आसन.
उत्तासन म्हणजे नमस्काराचे 12 प्रकारापैकी दुसरं झालं. तिसरं पाद पाय पकडून असं ठेवलं. चौथं झालं अश्वसंचनानं. मी तुम्हाला स्त्रीवाद फक्त हे पटपट मी करून दाखवतो मी शेवटच्या क्षणाला. हे साष्टांगासन हे 6वा प्रकार झाला करताना हे इतक्या लवकर होते. भुजंगासन हे 7वा प्रकार. 8वा प्रकार हे प्रवतासन. प्रवतासन हे पाय टाईट ठेवून पाठ अशी वर गेली पाहिजे की मेरुदंड उलट्या दिशेने लागला पाहिजे. त्याच्यानंतर जसं ही प्रकार अश्वारूढ जसं होतं माणूस त्या प्रकारचं हे एक असतं. त्याचा नंबर किती आला? 8वा आला. त्याच्यानंतर पुन्हा शेवटी दुसऱ्या नंबरवर आलं होतं ते आणि शेवटचं 12 नंबर आणि 1 नंबर येतो. अशा प्रकारचं तुमच्या मोबाईलमध्ये मी सूर्यनमस्कार टाकले की 12 प्रकारचे हे येणार आहे. तुम्ही घरी जाऊन बघू शकता. हे रोज केलं तर तुम्हालाच हे काम करण्यासाठी जी शक्ती, ऊर्जा, मानसिक शांती हे करताना हे जे 12 प्रकार सांगताना पहिल्यामध्ये उश्वास घेऊन करायचे. ज्यावेळेस तुम्ही बेंडिंगचे जिथे जिथे आहे ते उश्वास सोडून करायचे. म्हणजे याच्यामध्ये आपण म्हणतो ना ऑक्सिजन मिळाला शरीराला. सिकल सेल आता आजारात बोलताय की सेलचा आकार बदललेला असतो. काही ठिकाणी आकार ठीक असतो पण तुमचं ऑक्सिजन कमी पडायला लागते. म्हणून वार्धक्य लवकर येणं आणि रोग प्रतिकारशक्ती कमी होणं हे व्हायचं नसेल तर ऑक्सिजन हे सगळ्या गोष्टी सकाळी केल्याने जास्त फायदेशीर होतात. अशा प्रकारे पूर्वकल्प योगाचं मी सुद्धा सांगलं. योग चित्ती विरोध म्हणजे आपल्या जे वाईट सवयीपासून विरोध करायचा आणि योग केलं हळूहळू आपल्याला मानसिक बदलत जाऊन आपल्या सवयी बदलतात आणि हे रोग सगळं होणार नाही. तर आजच्या सत्रात सूर्य नमस्कार हे जे क्लिअर झालं. हात घेण्यात आलं एवढं क्लिअर करून मी माझे 2 शब्द संपवतो. याचा पूर्वाभ्यास झालेला आहे. तुम्ही अभ्यास करायचा आहे. फार मोठी गोष्ट नाही. 1 ते 2 मिनिटं तुम्हाला मोबाईलमध्ये त्या कृती दिसतील. हे रोज तुम्ही करायचं आहे आणि तुम्ही करायचंय. तुम्ही आता अशा वर्कर आहेत. तुम्हाला हे आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचतो. तुम्ही जनतेपर्यंत पोहोचू शकता. तर तुम्ही हे सूर्य नमस्कार काही अवघड नाही. तुम्ही सगळ्या लोकांना सांगू शकता. मान दुखण्याचे प्रकार, वाताचे प्रकार तुम्ही व्हायला मदत होईल. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो.